ते सांगतात की कुल असो, समाज असो किंवा राष्ट्र असो, त्याच्यावर आपत्ती कधी येतात किंवा ते राष्ट्र, तो समाज किंवा ते कुल पारतंत्र्यात कधी पडतं, तर अनित्यया कुविवाहे वेदस्य वेदस्योत्साहात अनेकच. वैदिक संस्कृतीचं पालन न करण्याने, वेदाचा जो सनातन धर्माचा जो आदेश आहे तो पालन न करण्याने आणि धर्मस्य अतिक्रमण, धर्माचं अतिक्रमण करण्याने कुलावरती, समाजावरती आणि राष्ट्रावरती आपत्ती सदा कदा ओढवत असतात. आताच गुरुजींनी सांगितलं की आपण आपल्या स्वत्वावरती का विश्वास ठेवत नाही, त्याला कमी का लेखतो. त्यावरती पूज्य वरदानंद भारतीने फार मार्मिक भाष्य केलेले आहे की आजकाल शास्त्रज्ञ मोठे की संत मोठे, तेव्हा ते सांगतात की शास्त्रज्ञांचं काम काय आहे, आपण त्यांना शास्त्रज्ञ का म्हणतो, की निसर्गाचा एखाद्या नियमाचं जे संशोधन करतात त्यांना आपण शास्त्रज्ञ म्हणतो. निसर्ग हे अतिशय कष्टसाध्य परिश्रमाचं कार्य आहे, पण ते केवळ निसर्गाच्या एका नियमाचं संशोधन करतात. पण आमची संत मंडळी हे केवळ एखाद्या निसर्गाच्या नियमाचं नाही, तर निसर्गाच्या अख्ख्या कर्त्याचं संशोधन करतात. हे याहीपेक्षा अधिक कष्टकर आहे, म्हणून त्यावरती लक्ष नाही द्यायचं आणि यांच्यावरती मात्र लक्ष द्यायचं. हा विषय त्यांनी अतिशय मांडलेला आहे. हे आपले जे वक्ते आहेत हे सर्व प्रसिद्ध आहेत. यांनी अनेक ठिकाणी देशामध्ये विदेशामध्ये प्रवचन, कीर्तन, अनेक विषय यांनी मांडलेले आहेत. गुरुजींनी दुबईमध्ये, इटलीमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये अनेक विषय, सेल्युलर जेलमध्ये जी प्रवचन मालिका प्रथम सुरुवात जर कोणी केली असेल तर पूज्य गुरुजींनी त्या ठिकाणी केलेली आहे. अनेक वृत्त वाहिन्यांमध्ये, जी मराठी असो, जी 24 तास, साम या अनेकविध त्यांच्या चर्चेमध्ये, टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांच्या चर्चेमध्ये ते नेहमी सतत त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि आपल्या धर्माचा प्रचार प्रसार ते अगदी करतात. असे मोठं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या महत् भाग्याने या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी म्हणून मी आपल्या पाठशाळेचे अध्यक्ष श्री राजेश्वर शास्त्री देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी पूज्य गुरुजींचा या ठिकाणी सत्कार करा. ते म्हणतात की वरदानंद भारती यांचे ते शिष्य आहेत आणि त्यांच्याच सांगण्यावरून त्यांनी असा माझ्याही ऐकण्यात आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची नोकरी न करता केवळ आपलं जीवन जे आहे केवळ धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी केलेला आहे.